मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इंटेग्रॉन्स म्हणजे काय ते डिस्कस करणार आहोत, जे की बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं. स्पेशली जर आपण पाहिलं तर याचे 3 क्लास पडतात आणि याचं मेकॅनिझम एकदम सेम आहे, एकदम सिम्पल आहे. आणि जर आपण पाहिलं त्याचं मेन जे रोल आहे, जे की अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन वगैरे असतात, हा कॅरी करत असतो आणि पूर्णपणे बॅक्टेरियामध्ये स्प्रेड करण्यासाठी किंवा ॲक्युमुलेट करण्यासाठी हा जो काही इंटरग्रॉन आहे तो मदत करत असतो. तसंच जर आपण याचे टाईप्स पाहिले किंवा फंक्शन वगैरे पाहिले तर ते एकदम सिम्पल आहे. जे काही ॲडॅप्टिव्ह काही जे ॲडॅप्टेशन वगैरे असेल किंवा काही जे अँटीमायक्रोबियल जे काही त्याची प्रॉपर्टीज असतील, त्याच्यामुळे जे इंटेग्रॉन आहे ते जास्त प्रमाणात जे काही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतील किंवा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतील मध्ये प्रेझेंट असतात. तर हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर आता इन डिटेल आपण स्टडी करूया. तर इंटेग्रॉन म्हणजे काय, हे एक जेनेटिक मटेरियल आहे किंवा जेनेटिक एलिमेंट आहे, जे की सगळ्यात जास्त मेन रोल काय प्ले करतं, जे काही डिसॅमिनेशन असेल अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन अमंग दी बॅक्टेरियामध्ये जे काही अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतील त्याचं स्प्रेडिंग करणं किंवा त्याचं पूर्णपणे त्याचं लोकोमोशन वगैरे जे काही असेल ते कॅरी आउट करणं. तसंच एखाद्या प्लेसवरती जर याची गरज असेल तिथं त्याचं ट्रान्सपोर्ट करणं, असं वेगवेगळे कामं जे काही इंटेग्रॉन आहे ते करत असतो. द इंटेग्रॉनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 मेन स्ट्रक्चर पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. इंटिग्रेज जीन जो की एन्झाईमला इनकोड करतो किंवा त्याला पूर्णपणे कॅटलाइज करतो, जेणेकरून जे काही जीन कॅस्केड असेल त्याचं इंटिग्रेशन होईल, तसंच त्याचं एक्सेशन होईल. आणि ATLL साईट काय करते, हा एक स्पेसिफिक DNA सिक्वेन्स असतो ज्या ठिकाणी जे काही कॅस्केड असेल, जो की जीन कॅस्केड असेल, जो की इंटेग्रॉनचा असेल, तो इन्सर्ट करायचा असतो. आणि ज्या वेळेस हा जो काही जीन कॅस्केड असेल तो रेडी होतो, हा जो काही मोबाईल जेनेटिक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन कॅरी आउट असतात आणि काही अदर ॲडॅप्टिव्ह ट्रेड असतात. तर ते ATL साईटवरती पूर्णपणे जे काही स्पेसिफिक DNA सिक्वेन्स आहे त्याच्यावरती इन्सर्ट केले जातात. तर असे मेन त्याचं स्ट्रक्चर आहे ना, असं मेकॅनिझमद्वारे म्हणजे पहिल्यांदा काय केलं होतं, जे काही एन्झाईम असेल तो इनकोड केला होतो, तो कॅटलाइज झाल्यानंतर जे काही जीन कॅस्केड असेल ते तयार होतं, त्याचं इंटिग्रेशन होतं आणि नंतर मग ज्या वेळेस एखादा स्पेसिफिक DNA सिक्वेन्स असेल त्याच्यावरती ATTL हे जे काही साईट आहे त्याच्यावरती हे जे काही जीन कॅस्केड असेल ते इन्सर्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याचं जीन एक्सप्रेशन होतं. तर अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीजद्वारे किंवा असे जे काही पाथद्वारे त्याचं पूर्णपणे इंटेग्रॉनचं हे मेकॅनिझम हे चालत असतं. तर आपण त्याच्या आता की फीचर पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जे साईट स्पेसिफिक रिकॉम्बिनेशन आहे, हा स्पेसिफिक रिकॉम्बिनेशन सिस्टीममध्ये इन्सर्ट आणि एक्साईज करण्यासाठी हा जीन कॅस्केड आहे तो वापरला जातो. तसंच जर आपण पाहिलं, ज्यावेळेस मल्टिपल जीन एकदा पूर्ण कॅस्केड हे इंटिग्रेट होतात इंटेग्रॉनमध्ये, त्यावेळेस एक न्यू कॅस्केड ॲरे हा तयार होतो. हा त्याचा मेन फीचर आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मल्टिपल जीन कॅस्केड असतील ते एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर एक पूर्णपणे एक इंटेग्रॉन तयार होतो, जो की त्याला कॅस्केड ॲरेसुद्धा म्हणतात. एक्सप्रेशन ऑफ अ जीन कॅस्केड आणि नंतर हे जे काही इंटेग्रॉन आहे ते प्रमोट होतात. नंतर पुन्हा जे काही जीन कॅस्केड आहे ते एखादा इन्सर्ट होतात आणि तिथे जाऊन ते एक्सप्रेशन होतात. ते त्याचे की फीचर आहे. तर त्याचे आपण टाईप्स पाहिले तर 3 मेन टाईप्स आहेत त्याच्यामध्ये. क्लास 1 इंटेग्रॉन, क्लास 2 इंटेग्रॉन आणि क्लास 3. क्लास 1 हा जो की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जो काही क्लास 2 इंटेग्रॉन आहे तो रेअरली किंवा लेस अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, दोघी ग्राम निगेटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये. आणि क्लास 3 इंटेग्रॉन हा रेअरली खूप कमी प्रमाणात म्हणजे तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळतो. तर आता आपण याचा रोल पाहूया. तर पहिलं आहे डिसॅमिनेशन. तर काय केलं आता, ह्याचा जो की इंटेग्रॉन आहे पूर्णपणे जे काही अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन आहे त्याला स्प्रेड करण्यासाठी वापरला जातो, जो की पूर्णपणे बॅक्टेरियामध्ये स्प्रेड होतो. आणि जे काही मल्टी रेजिस्टंट जे काही फिनोटाईप्स आहे ते क्रिएट करण्यासाठी ज्या वेळेस हे जे मल्टिपल जीन कॅस्केड आहे त्याचं तयार होऊन एक कॅस्केड ॲरे तयार होतं, त्यानंतर त्याचं ॲक्युम्युलेशन होतं आणि नंतर पुढे जाऊन मल्टी रेजिस्टन्स फिनोटाईप हे तिथे प्रोड्यूस होतात.
हे त्याचे मेन रोल झाले. आणि त्याचे मेन इम्पॉर्टन्स जर आपण पाहिलं, जे काही बॅक्टेरियाचं ॲडॅप्टेशन असेल, इव्होल्युशन असेल, त्याच्यामुळे आपल्याला स्टडी होतो. तसंच जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स जे काही प्रॉब्लेम वगैरे असतील त्याच्यामुळे जे काही इन्क्रीज व्हायला चालू होतात. तसंच जर आपण पाहिलं, जे इंटेग्रॉन आहे ते एका अँटीमायक्रोबियल अप्रोचेस वगैरे, एखादा ड्रग्स वगैरे, एखाद्या केमिकलचं टेस्टिंग करण्यासाठी किंवा एखादा डेव्हलपमेंट करण्यासाठी इंटेग्रॉनचा मदत केला जातो. म्हणजे एखाद्या पार्टमध्ये जर इन्फेक्शन झालं आहे बॅक्टेरियाच्या किंवा एखाद्या सेलमध्ये इन्फेक्शन झाले तर इंटेग्रॉनमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन असतं. तर आपण त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे घडून त्या इन्फेक्शन वगैरे असेल किंवा सिम्पटम असेल त्याला पूर्णपणे त्याचं किल करण्यासाठी किंवा त्याचं क्युअर करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे जीन हे इन्सर्ट करू शकतो. आणि नंतर जे काही मल्टिपल कॅस्केड असेल ते आपण ते एका स्पेसिफिक DNA सिक्वेन्सवरती जे काही आहे किंवा त्या सेलवरती आपण इन्सर्ट करून नंतर त्या सेलचे जे काही नॉर्मल फंक्शनिंग असेल ते आपण कॅरी आउट करू शकतो. तर अशाद्वारे वेगवेगळे जे काही इम्पॉर्टन्स आहे ते इंटेग्रॉनचे आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण इंटेग्रॉन हा जो टॉपिक आहे तो डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.